नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मी आज मेथीची भाजी कशी बनवायची बघा. किती कवळी लुसलुसीत भाजी आपण बारीक नीट करून घेतलेली आहे. चिरायची नाही, ह्याला टेस्ट लागत नाही चिरल्यानंतर. अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि फक्त आता आपण 2 किंवा 3 साहित्यामध्ये आपण ह्याला बनवणार आहे बघा. तर इथं 2-3 हिरव्या मिरच्या काढून घेतलेल्या आहे. हिरव्या मिरची आणि लसूण. इथं आपण न भाजता घेतलेल्या शेंगदाणे आहेत आणि इथं थोडीशी मटकीची डाळ आहे आणि तर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्या कढईमध्ये काढलेली मिरच्या आणि लसूणचं पेस्ट टाकून घेऊया. हलवून घेऊ लाल होईपर्यंत. खूप अशी टेस्ट लागते मैत्रिणींनो, तुम्ही एकदा बनवून खावा. कच्चे शेंगा टाकायच्या पण भाजलेल्या नाही टाकायचे. मस्तपैकी अशी झणझणीत मस्त तोंडाला चव येणारी अशी मेथीची भाजी आहे आपली. लाल 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 होईपर्यंत आपण मिरच्या आपण कच्च्याच काढून घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये लाल होतो आपण असं परतून घेऊया. बघा आपलं लालसर झालेलं आहे. आता आपण त्यात धुतलेली मेथीची भाजी टाकून घेऊया. लसलसीत भाजी आहे. आता ह्याला हलवून घेऊया. मस्त अशी टेस्ट सुद्धा लागते बघा. आपण हलवून घेतलेले आहे. आता थोडंसं हे सगळं असं हिरव्या ह्याच्यावर हे झालं पाहिजे. असं हे सगळं मस्त असं एका जागेला हे झालं पाहिजे. थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार. हलवून घेऊया. आता यामध्ये मटकीची डाळ ॲड करून घेऊया. बघा मटकीची डाळ ॲड केली याच्यामध्ये. आता एकजीव करून असं परतून घेऊया. खूप छान टेस्ट लागते बघा मैत्रिणींनो भाजी. सगळीकडे अशी डाळ ही व्हायला पाहिजे, लागायला पाहिजे, नंतर एका जागेलाच बसते डाळ मटकीची. आता एक 5 मिनिट आपण ह्याच्यावर झाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण मोठं कांद्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. थोडंसं, जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं. डाळीमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला मेथीची. अजून एक 2-3 मिनिटं झाकून ठेवूया त्याला. बघा झाकण काढून घेतलेलं आहे. बघा आपली भाजी कशी छान अशी झालेली आहे. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. अगदी पौष्टिक अशी मेथीची भाजी असते. तुम्ही करून खावा आणि माझी रेसिपी कशी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. बाय.